नमस्कार मंडळी. कॉमेडीची रोलर कोस्टर राईड घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. सर्कस या सिनेमाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत. मंडळी, कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांना अभ्यास करावा, स्पोर्ट्समध्ये भाग घ्यावा, फार फार तर पार्ट टाइम जॉब करावा. पण इथे मात्र एका विद्यार्थ्यानं केलाय भयानक पराक्रम. बघूया तो पराक्रम नक्की काय आहे ते. हा पराक्रम दाखवायला आता मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. नाही, तुम्ही काळजी करू नका शिवलकर सर, अजिबात काळजी करू नका. मी त्याला म्हटलंय आता बने माझ्या ऑफिसमध्ये येईल तेव्हा पालकांना घेऊनच येईल, त्याशिवाय मी त्याला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही. नाही, हॉल तिकीट हरवतो म्हणजे काय, गहाळ झालं म्हणजे असं कसं गहाळ झालं? महत्वाची वस्तू आहे ना ती. मग मॅ कम इन. ये आले आले महाशय आले. मी बोलतो त्यांच्याशी. नाही, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. या 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 बसा बसा. बोला निखिलजी बने, बोला. पालक कुठे आहेत? सर मी काय म्हणतो ऐका ना, आपण हा विषय ना खूप वाढवतोय उगाच. आपल्यात काय तो मॅटर सलटवूया ना. मॅटर सलटवूया. भाई आहे मी नाक्यावरचा का ओळखीतला भाजीवाला आहे ज्याच्याकडे 10 रुपयाच्या मसाल्यासोबत एक्स्ट्रा कोथिंबीर मागतोस? प्रिन्सिपल आहे ना मी. मी प्रिन्सिपल आहे असं म्हटल्यानंतर हसण्यासारखं काय? काय असं आठवलं हसण्यासारखं? हसायला आठवायची गरज काय, समोर उभे आहात सर तुम्ही. उद्धट बोलू नकोस. मी काय म्हंटल होतं? पालकांना घेऊन ये. पालक आलेत. सर ऐका ना, पालक सर टर फर मला काही ऐकायचं नाहीये. आज हा बने नावाचा विषय, त्याचा सोक्षमोक्ष लावणार मी. पालकांना बोलव. सर पुन्हा नाही. पालकांना बोलव. आलेत बाहेर. मग बोलवा एकदा लगेच. युजलेस. जा लगेच. हॉल तिकीट हरवतोय, प्रोजेक्ट कंप्लीट नाहीत, काही नाही काही नाही. युजलेस. देनाला मम्मी देना मम्मी देणार आहे. पप्पाच्या मॅटर सॉल्व झाले ना की मम्मी देणार आहे. कुठे आलो आपण? कोण? प्रिन्सी आजोबा. एक बने, मी काय म्हटलं होतं? पालकांना घेऊन ये म्हटलं होतं ना. ही कोण आहे? सर माझी बायको आहे प्रिया. सर मोबाईल पडतो. सर मोबाईल घ्या. सर हे याला धरा. सवय नाहीये मला, पटकन देऊ नका सर. तुझी बायको आहे? हो प्रिया सर माझी बायको. तुझं लग्न झालेलं आहे? हो सर. माझं का नाही झालंय? तुझं लग्न झालेलं आहे? हो सर माझं लग्न. तू सेकंड इयरला आहे सत्ताशी? हो सर. तुझं लग्न झालंय? त्याचं काय झालं सर प्रिया, इथे मला FY ला केटी लागली. तर घरचे म्हणाले तू नापास का होतोस हे आम्हाला कळलंय. का? कारण तुझं मन थाऱ्यावर नाहीये. म्हणून सर त्यांनी माझं लग्न लावून दिलं प्रियासोबत आणि पटकन लग्न केलं सर. माझं मन थाऱ्यावर आलं सर. आणि सर पुढे काय झालं माहिती का? काय? घरचे म्हणाले की बाबा आमच्या जबाबदाऱ्या संपल्यात आता, तू आणि तुझी बायको काय तो संसार बाहेर जाऊन करा. आणि मला घराबाहेर काढले सर. माहितीये मी आणि माझी बायको बाहेर राहतो, भाड्याने राहतो सर. आता माझं कोणी नाहीये सर. माझी पालक प्रियाच आहे सर. तुझं लग्न झालंय या? तुझं लग्न झालंय? तुला मुलंही झालंय? हो सर. म्हणजे फर्स्ट इयरला लग्न झालं आणि सेकंड इयरला लगेच मूल झालं? हो. म्हणजे एका वर्षात हे सुद्धा करता येतं? हो सर. इतक्या लगेच कसं काय मूल झालं? सर माझे मित्र आहेत ना, ते डेंजर आहेत. ते मला काय म्हणाले, SY ला अभ्यासाचा लोड नसतो, तू चान्स घेऊ शकतोस.
मी चान्स घेतला सर आणि बाळ झाला टाईट. लाज नाही वाटत? टाळ्या मागतोय प्रिन्सिपलला, लाज नाही वाटत? चान्स घेतला म्हणे, चान्स घेतला. अरे चान्स जर अभ्यासात घेतला असतास ना तर आता टॉपर असतास आपल्या कॉलेजचा. सर मी करतो अभ्यास सर. कसला अभ्यास करतोस रे? अख्खा सिलेबस तुझ्या बाजूला उभा आहे, कसला अभ्यास करतोस? बायको आहे सर माझी. बायको आहे म्हणे, बायको आहे म्हणे. मज्जा. अभ्यास करतो. काय अभ्यास करतोस रे? कच्ची कच्ची फजिती झाली. पप्पाची कच्ची फजिती झाली. डुंगी काका कशी बोलले. ए बाळा, ए लांबून लांबून. मी ढुंगी काका, काय घाणेरडा शब्द आहे हा. काय असलं काही बोलायचं नाही मला. ढुंगी म्हणलं की त्याला गंमत वाटते, आम्ही म्हणतो ढुंगी ढुंगी ढुंगी. प्रिन्सिपल कॅबिन आहे हे, डिग्निटी राखा त्याची. सॉरी माहिती. काय आवडलं तुला? काका बोलले नाही आवडलं. आपण सांगू हो, त्यांना. ऐक तू यांना, यांचा काय दोष नाही. करतात अभ्यास आहे घरी. हा अभ्यास करतो. लय अभ्यास करतात. रात्री 11 वाजेपर्यंत मी ताट कळत बसलेली असते. जेवून घ्या जेवून घ्या. पण नाही, धडा संपवल्याशिवाय काय जेवत नाही. हा निखिल बने अभ्यास करतो. हो सर करतो मी सर. तू अभ्यास करतोस? हो सर. मध्यंतरी मी एक स्पॉन्टेनियस वायवा घेतली होती. तुला विचारलं होतं एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ पेंडुलम. तू काय उत्तर दिलंस मला? इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. काय हो? हा अभ्यास आहे तुझा? सर पेंड्युलम तसंच असतं ना सर. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. थोपडावीन तुला. एक रट्टा मारीन, सब क्लियर दिखाई देगा सब. सांगतोय मला मी अभ्यास करतो, मला माहिती आहे पेंडुलम. कसला अभ्यास करतोस रे? करतो. युजलेस. अरे शिकायचं वय आहे तुझं तर शिक ना. ते सोडून बाकी सगळं करायचंय तुला? सर मी खरंच अभ्यास करतो. अरे कसला अभ्यास करतोस? तुझ्या परीक्षेचा गाईड वेगळा आहे. अभ्यास करतो म्हणे. मी बोलतोय, तू थांब जरा, शांत राहा. मी बोलतोय ना सर. मी खरंच अभ्यास करतो सर. तुम्हाला मी सांगतो नाही सर. तुम्ही तुम्हाला थांबवतो, दाखवतो सर. 2 मिनिटं द्या सर. काय? 2 मिनिटं द्या प्लीज. 2 मिनिटं द्या. प्रिया बाळाला सरांकडे दे. अजिबात नाही, अजिबात नाही. घ्या घ्या सर, घाबरू नका, माझंच आहे. घ्या. एक मिनिट, माझंच आहे म्हणजे? तुमच्या लग्नाला परमिशन नव्हती माझी? वडील आहे मी तुझा. आता बाळ झालंय म्हणून दाखवायला आणलंय. सॉरी. ए माझी गुंजी ना बजा ना. ओय ना फुरक्यानं मारायच्या, फुरक्यानं. ओ गुंज माझं मस्ती करतो. प्रिन्सिपल पण आहे तुम्ही. ओ काय तुम्ही ते दाखवणार आहात ते मला पटकन दाखवा आणि बाळाला घ्या. दाखवतो. 2 मिनिटं. रिया इकडे. घरी जसं करतेस तसंच कर इथे, कळलं? सरांसमोर मग अगं लाजू नको. अगं सर पटकन करा जे कराल ते. सरांना कळलं पाहिजे संसाराने अभ्यासातला संघर्ष कसा करतो मी घरी, ते कळलं नको. काय लावं त्यांना? सतत संसाराचा विषय काढू नका. सॉरी सर. जे दाखवायचंय करायचंय ते पटकन करा. पटकन कर. हो सगळं कर. इकडे येतो. फाईल घेऊ सर? घे. बघा सर काय होतं माझ्यासोबत घरी. अ बॅडली कॉम्बिनेशन कॉन्क्रीट सिमेंट अँड इंजिनिअरिंगचा अभ्यास असतो. थांब जरा. बॅडली कॉम्बिनेशन मट्ट्यात गेला अभ्यास. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा. हो हमसे सनम क्या पर्दा. देख झालं ना सर. असं अंगडाई देऊन गाणं म्हटल्यावर नवरा म्हणून मला रिस्पॉन्स द्यावा लागतो सर. आणि सर रिस्पॉन्सच्या नादात 2-2 तास निघून जातो तो सर. तुम्ही रिस्पॉन्स देता
ते कळतंय मला, कारण रिझल्ट त्यांच्या हातात आहे. पण 2-2 तास रिस्पॉन्स सर कधी कधी तर तुम्हाला सांगतो. कधी कधी काय होतं ते मला सांगू नकोस. इथे कॉलेजमध्ये रोज तू काय करतोस त्याच्याबद्दल सांग. मी करतो अभ्यास सर. कसला अभ्यास करतोस रे तू? मध्यंतरी मी तुला म्हटलं होतं मला ब्रीजचा डायग्राम हवाय, तो कुठे? सर मी सांगते तिचं काय झालं. थांब तू. ती तुम्हाला ओरडते ती ना. मी ना, मी बोलतोय ना, सांगते. तू कशा- सांगा. मी सांगते. त्यांनी काढली होती ब्रिजची डायग्राम. हा मग कुठे ती? आमचा सोनू मुतला त्यावर. मुतला? ही भाषा आहे? प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये आणि तशा मुतला त्याच्यावर, ही भाषा आहे? मुतला तर मुतला बोलणार ना सर. काय बोलणार? मला सांगू नको काय बोलणार ते. असा कसा अशी कशी सू केली त्याने? हा अशी कशी सू केली? तर चड्डी घालता नाही आली? सर डायग्रामला एवढी मोठी चड्डी कुठून आणणार? खोबरावीन, डायग्रामला नाही, तुझ्या सोनूला चड्डी घालता नाही आली का तुला? त्यांना बोलू नका. त्यांना बोललं काय झालं, चड्डी घालायला पाहिजे, पण ना नेमकं त्याचा डायपर आतमध्ये राहिला होता. तर 2 मिनिटासाठी मग कागदावरती ठेवलं मी त्याला आणि पटकन आत गेले तर येईपर्यंत ब्रिज पाण्याखाली गेला होता. तुझ्या डायग्रामची लायकी तुझ्या मुलाला सुद्धा कळते. सर मला सांग तुझं हॉल तिकीट कुठे? सर हरवलं माझ्या. हरवलं ना? जा, तुला हॉल तिकीट देत नाही मी, तुला रस तिकीट केलं. सर असं करू नका सर. मी तुला रस तिकीट केलं. जा. सर माझा अभ्यास. हॉल तिकीट हरवतो. असं कसं काढून टाकलं तुम्ही त्याला? ऐक, प्रिया, मग काय करू? काढू नको तर काय करू? हा मुलगा एक प्रोजेक्ट कंप्लीट करत नाही, वर्गात बसत नाही, बंक मारतो, परत हॉल तिकीट हरवतो. ज्या कागदाच्या जीवावर तो परीक्षा हॉलमध्ये येणार आहे तेच हरवतो हा. सर तुम्ही लय बोलताय त्याला. मग काय करू? मीच तुमची कंप्लेंट करेन वरती आता. माझी का कंप्लेंट? लय झालं, लय ऐकून घेतलं आल्यापासून. लय बोलतात तुम्हाला. प्रिन्सिपल आहेत माझे ते. हळू हळू. सहजीवनाचा अर्थ कळतो का? कळतो तुम्हाला? माझ्या नवऱ्याला मला वेळ देता येत नाही तुमच्यामुळे. सारखं प्रिन्सिपल 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 करत बसतो. माझ्याहून जास्त नाव ह्याचं असतं तुमच्या तोंडात. सवत झाली माझी सवत. मी सवत झालोय तुमची? वाटेल ते बोलताय का? सवत झालोय मी तुमची? 2 मिनिटं द्या सर. समजावा त्यांना. मी सॉरी बोलतो. सॉरी. प्रिया शांत हो ना तू. काय शांत होते? शांत हो. ऐक माझं. 1-2 वर्षात मी त्यांना सोडणार आहे. शांत. एक दोन वर्षात मी त्यांना कोण असतो मी? 1-2 वर्षात कॉलेज संपणार ना सर माझं. मग आपला काही संबंध नाही. मग 1-2 वर्षांसाठी नको थांबूस बने. सर असं करू नका. मी तुला आत्ता रस तिकीट करतो. सर माझा हॉल तिकीट हवंय. हॉल तिकीट. मी तुला हॉल तिकीट देणार. सर काय ते आधी हरवलंय. हा मी सांगते. कशाला? मामुळे हरवलंय. कसं? नाही सर. 1 मिनिट मला कळलं. यांना हॉल तिकीट मिळालं. हा. तर मग याला पकडा. अरे सतत माझ्याकडे नका देऊ. यांना हॉल तिकीट मिळालं ना तर लय खुश झाले. प्रिया हॉल तिकीट मिळालं तर मी यांना अशी गपकन मिठी मारली आणि ते हॉल तिकीट पडलं गादीवरती. तर माग हा होता सोनू, त्याला डचपळलं, तो वाकला. तर मग हाताला काय लागलं बाई, हॉल तिकीट लागलं, त्याच्याने पटकन पुसून घेतलं ते. त्यामुळे सर हे घडलंय सर. खरंच घडलंय सर. सर ज्या कागदाच्या जीवावर तुम्ही परीक्षा देऊ शकणार होतात त्या कागदाने तुम्ही तुमच्या मुलाच्या ओकाऱ्या पुसताय. सर चुकून झालं. मुद्दामून नाही केलंय सर ते. अरे मुद्दामून करा नाही तर चुकून करा. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? सर मला हॉल तिकीट द्या. नाही देणार मी. सर माझं करिअर हे आहे. कारण आहे? सर माझं जॉब आहे, करिअर आहे, संसार, मुलं बघायचं. सर ह्यांच्यामुळे मी पण अडकली सर. एकदा हे सुटले ना की मग माझी पण 9वी सुटल ना. मग माझं 3 वर्ष झालं मॅथचा पेपर अडकलाय सर. ते गुजबनीत अडकलंय माझं ते. कुठला विषय अडकलाय तुमचा? बीजगणित म्हणायचं सर तिला. काय ते? बीजगणित. राहू दे. बीजगणित सर तिच्या 3 वर्ष राहिला पेपर. बीजगणितला ही गुजबनीत म्हणते. 9वीत 3 वर्ष नापास झालेली आहे. SY ला असताना तुला 2 बॅक लागलेले आहेत. आउट. सर असं करू नका सर. आउट. सर मला हॉल तिकीट द्या. अरे सर आउट. सर संसार सांभाळायचं सोपं. जा संसार सांभाळ. मजा आली. वा प्रसाद दा. अप्रतिम, बहारदार, फार मजा आली. रोहित सर, आपको बताना चाहूंगा कि ये जो है ये बने, ये हमारे इस मंच का छोटा सिम्बा है. लेकिन आज तक इसने इतनी सर्कस की है, इतना गोलमाल किया है कि आज इस किट में वो मेन रोल निभा रहा है और आज सिंघम बन गया.
दिवस मला तुला कुठल्या तरी स्किटमध्ये मेन रोलमध्ये बघायचं होतं आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आणि गोस्वामींचा विश्वास तू सार्थ ठरवलास त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. अप्रतिम. आणि तुला तितकीच अप्रतिम साथ प्रिया तू पण दिलीस. ला जवाब. माइंड ब्लोईंग. खूप गोड विषय होता आणि खूप अप्रतिम प्रेझेंट केला तुम्ही. वंडरफुल. बने तेरे लिए. अश्विनी ताई, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अतिशय सुंदर, अप्रतिम. मी ह्या शोची, तुम्हा सर्वांची, तुम्हा दोघांची, सगळ्यांची खूप मोठी फॅन आहे. माझ्यासाठी माझ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राची हास्य जत्रेने होते. माझ्या रात्रीचा, माझ्या प्रार्थनेनंतरचा माझा, मी जेव्हा झोपायला जाते तेव्हाही महाराष्ट्राची हास्य जत्रा मी बघते, कुठचाही एपिसोड. आणि मी त्याची पारायणं केलेली आहे. मला तुम्ही सगळेजण, तुमच्या कॅरेक्टर्स, तुमची नावं, सगळं माहिती आहे. कमिंग बॅक टू टुडेज परफॉर्मन्स, अप्रतिम होतं हे तर काही म्हणजे सांगण्याची गरजच नाही. तुम्ही तिघही खूप मस्त परफॉर्म केलं. बने आणि ही म्हणते जसं दिन बने यार. ॲक्च्युली मतलब सुपर्ब लाईन आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. पूजा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खूप छान आहे. थैंक यू. मुझे तो ऐसा लगता है कि मैं एक स्टूडेंट हूँ आज, क्योंकि आप लोग को देख के मैं बहुत ही इंस्पायर्ड हो गई हूँ. आपका जो बॉडी लैंग्वेज जो चेंज हुआ मैम, फ्रॉम वो गाना जो आपने किया, आई थिंक लॉट ऑफ men are going to be very very excited. But very good. I am so blessed. Thank you so much for having me. Thank you. Lovely. Thank you so much, Pooja. And thank you, team. All the best. Thank you. मंडळी, हास्याच्या या महामंचावर आता होणार आहे जादूचा खेळ. बघूया तिथे काय धमाल घडतेय. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या हास्य जादूगारांना. जिसका आप सभी को बेसब्री से इंतजार था. वेलकम. वेलकम. हाय शपथ, कोण कोण आलंय वगैरे? कोण कोण आलंय रे? अरे पाटकर रे, बाप रे बाप. विजय पाटकर सर आले. अश्विनी मॅडम आलेले. बाप रे, वरुण सर आले. पूजा हेगडे. जॅक किल्लीन. गावात रोहित शेट्टी सर. सिद्धू दादा. रणवीर सिंह. बस 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 बस. खूप होत आहे. कसं काय करता तुम्ही या एनर्जीने? बाबा देवालाच माहिती. रणवीर सिंग आलाय, तुम्हाला एक रॅप गावासा वाटतोय रे? एक हो जा रॅप. चल ना बा. चला भाई, तो क्या बोलती पब्लिक? शुरू करे क्या? किधर है तू? किधर है पब्लिक? मैं विक्रोली 83 में. तू किधर है पब्लिक? बाय बाय. अपन दादर मुंबई 28 ब्रो. ये बा. डिवाइन को सलाम ब्रो, डिवाइन को सलाम. यहाँ पर है ही हास्य जत्रा. ही हास्य जत्रा, थोड़ा हस्तर मित्रा. या ही हास्य जत्रा, थोड़ा हस्तर मित्रा. करू चिल थोड़ा, फिल थोड़ा, कुछ नहीं खतरा. ही हास्य जत्रा, जत्रे सर्कस. शेर नाही शेर आला, गली बॉय रणवीर सिंग करेल
खलीबली बॉय, रिंग मास्टर रोहित शेट्टी सुपर रश, जॅकलिन पूजा पे दिल ये आय. अरे पाटकर सिद्धू प्रश्नच नाही. ही सर्कस सुपरहिट होणार हाय, ही सर्कस सुपरहिट होणार हाय. जत्रेत आज मोठी सर्कस आहे, जत्रेत आज मोठी सर्कस आहे, जत्रेत आज मोठी सर्कस. वाह वाह वाह, क्या बात है यार, क्या बात है, क्या डिवाइन रैप गायला है ब्रो. हाँ एकदम ना. मेरे को तेरे पे नजीब बाई आपला काम भारी ना एकदम, म्हणजे कसं तोडफोड. वाह 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 वाह. तर वेलकम टू द ग्रेट MFJ सर्कस. सर आता मूळ मुद्द्यावर येतो. तुम्हाला सांगतो, ही एकमेव जगातली एकमेव अशी सर्कस आहे जिथे फक्त एक दिवस तालीम होते आणि डायरेक्ट शो. आदलं मधलं काय नाही सर. म्हणजे नॉर्मल सर्कसमध्ये काय होतं रोहित शेट्टी सर. पण नाही, मला गॅपमध्ये कामं दिसली. काय होतं सर, तुम्हाला सांगतो सर, नॉर्मल सर्कसमध्ये काय होतं, एक माणूस असा झोपाळ्यावरून झोका घेतो, दुसरा माणूस त्याला हात देतो, मग ते दोघं मिळून झोका घेतात. आमच्याकडे वेगळं आहे सर. आमच्याकडे काय होतं, एक ऍक्टर पंच सोडतो, तो पंच ए मला धरा, ए मला धरा, ए मला धरा असं करतो. समोरच्या ऍक्टरने हात दिला आणि पंच पकडला तर ठीक, नाही तर पंच तोंडावर पडतो सर. या स्टेजवर मरण एकाच माणसाचं होतं, पंच. पण आम्ही सावरून घेतो सर, आम्ही सावरून घेतो. तर आपण लगेच आपल्या मेन ऍक्टला सुरुवात करूया. आपण बोलावूयात जगत जेत जादूगार, जादूगार हेला. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूगार, जादूगार हेला. एक जादू गेली यार. जा रे, चल जा, चल चला जा. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूगार, जादूगार हेला. शेड यार, दुसरी पण जादू गेली यार. पण ही जादू जाणार नाही. बर ही जादू तुम्हाला आवडली की नाही? एकदा हो म्हणा, जोरात हो म्हणा, जोरात टाळ्या. ओ हो 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 ये बात. आणि आता पुढचा आयटम सादर करण्यापूर्वी मी मंचावर बोलवतोय आमच्या मॅजिक बॉक्सला. मॅजिक बॉक्स प्लीज. वा 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 वा. या मॅजिक बॉक्सचा खेळ खेळण्यासाठी मला एक क्यूट कपल हवंय. कोणी आहे इकडे क्यूट कपल? प्लीज क्यूट कपल कोणी आहे? सर आम्ही ओ तुम्ही आहात? हा सर. गौरव, मारेन मी तुला. नको ना, मला भीती वाटते. सगळे बघतात. मी आहे ना, कशाला घाबरतेस? नको ना, सगळे नको. या या या, जोरदार टाळ्या यांच्यासाठी झालं पाहिजे. नमस्कार सर.
नमस्कार. मेवालाल. मेवालाल नाही, हे लाल. हे लाल, हे लाल. येस. यांचं काय झालं अचानक? ह्या जरा घाबरल्यात. हो, तुम्हाला पसंत केलं तेव्हा आणि घाबरल्यात आता. काय बोलतोय तुम्ही? नाही घाबरले म्हणजे येस ऑफकोर्स. मला सांगा तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव गौरव मोरे. आणि यांचं नाव काय? माझं नाव शिवाली. आई ग, मोरपीस फिरवल्याचा वास झाला. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही दोघं काय नातं काय तुम्ही? मीचा होणारा नवरा आणि ही माझी होणारी राजदत्त दुधू. राजदत्त दुधू. वागदत्त वधू असा शब्द आहे तो. सॉरी. तर आता आपल्या जादूकडे वळूया. ही जादू अत्यंत विलोभनीय आणि वेगळी आहे. येस, या जादूमध्ये तुम्ही विचार सुद्धा केला नसेल अशा गोष्टी घडणार आहे. इथे तो मॅजिक बॉक्स दिसतोय. त्या मॅजिक बॉक्स मध्ये जी व्यक्ती आज जाईल तिचा थोड्या वेळाने काया पालट होणार आहे. येस. काय सांगताय? येस. मग कोण जाताय? तुम्ही जाताय? नाही ना, शिवा जाईल ना. मी थोबडा मारीन तुझा. मी कशाला जाऊ? अगं जाणार मध्ये. मी नाही, तुझं मला भीती वाटते. भीती वाटते का? मी आहे ना सर, तिला भीती वाटते. आम्ही दोघे आज जाऊ. बँडस्टँड नाही येते जायला. ओके नाही, मॅजिक बॉक्स आहे, मॅजिक बॉक्स. ओके. एकच जाऊ शकता. शिवा जा, घाबरू नको. येस येस, काय जादू आहे, फक्त जा. हे बघा, मी समजवतो. हे बघा. वहिनी कसं आहे? वहिनी म्हटलं तर चालणार आहे तुम्हाला? ओ आय एम सो सॉरी. वहिनी क्या बात आहे. वुड बी वहिनी. ओके, वुड बी वहिनी. माझे आजपर्यंत 640 प्रयोग झालेले आहेत. टेन्शन घेऊच नका, यू आर सेफ. तुम्ही आता आज जाणार आहात, लक्षात आलं? रेडी? तयार आहात? एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाला पाहिजे. रेडी आहात तुम्ही? ओके. शिवा, ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. गौरी. आता बघा जगातली सगळ्यात मोठी जादू. ही जादू तुम्ही आयुष्यात कुठेही बघितली नसेल. ही जादू कुठेही बघितली नसेल. ही फक्त या मंचावर होणार आहे. जादूगार हे लाल तुम्हाला ती दाखवणार आहे. तुम्ही सगळे तयार आहात? येस सर. तयार आहात? आब्राकाडाब्रा, आब्राकाडाब्रा. परडेमुळे सगळ्यांचा जीव झालाय कावरा बावरा. मेरे को परडे चाहिए. परडे भगवान है. मला परडे पाहिजे. आणि आता बघा, ओपन द डोर. जोरदार टाळ्या. चेंज. चल रे. गौरव ऐक ना, आतमध्ये खूप अंधार होतं रे. मी खूप घाबरले होते गौरव. बापरे, हे कसे जादू करतात काय माहिती. अरे बापरे. एक मिनिट. हे बघ, लांब उचल. हे गौरव, हे बघ माझं एकदम रूपच बदललं. हे बघ माझ्या हातावर केस आलेत आणि हे बघ माझ्या गालावर तर अख्खं कोर्टच भरलंय. भाई 5 मिनिट थांब ना. 5 मिनिट थांब ना. कसं वाटलं? मस्करी करू नका. काय? शिवाली कुठे आहे? हेच तुमची बायको आहे शिवाली. हे शिवाली कसं आहे? शिवाली. अहो, हीच बायको आहे तुमची शिवाली. गपरे. शिवाली. भाई मेरा औरत को देखा क्या? इतनी सी असा आवाज आहे उसका. गौरव, तू असं करू नको, चिडून दाखवू नको. तुम्हाला थोडा मारेन मी. हे शिवाली. येस, ती शिवाली आहे. हो, ही माझी शिवाली आहे. Yes. काय जादू केली तुम्ही जेठालाल. हे लाल. सॉरी, हे लाल. काय जादू केली. खतरनाक शिवा तू आहेस. आता मस्त झालं. चेंज करा. खरी जादू पुढे आहे. आता यांचं मूळ रूप पुन्हा आणणार आहे मी. मूळ रूप, ओरिजिनल रूप. चालेल. आर यू रेडी? ओपन द डोर. दरवाजा उघडा. वहिनींना आज जाऊ दे. हो का? आब्राकाडाब्रा. अरे ही जादू तुम्हाला सांगते. जादूगर पीलाल किधर जा रहे? ही जादू आयुष्यात कुठेही बघितली नसेल. फक्त या मंचावर. आब्राकाडाब्रा. मेरे को परडे चाहिए. कुछ भी करो, मेरे को परडे चाहिए. मेरे को परडे चाहिए. ओपन द डोर. गौरी. हाड रे, किती घाण वाटतंय ते. गौरी, थँक गॉड मी पुन्हा माझ्या मूळ रूपात आले. गौरी, काय चुकलं माझं यार? काहीतरी चुकलं माझं. परत हात आलाय. जरा एक या बहिणी जरा परत आज जा. हो का? होईल सगळं होईल. एक स्टेप राहिली होती माझी. हा, एक स्टेप. रेडी? आता तुम्ही बघा. कसं चाललंय?
इधर कर. हाँ. Abracadabra. मेरे को पर्डे चाहिए. हे राहिलं होतं मगाशी. मेरे को पर्डे चाहिए. मेरे को पर्डे चाहिए. Ready? 1, 2, 3. Open the door. Yes. काय आहे गौरी? तू लांब राहणार जवळ नको. काय आहे जादूगर? काय आहे? तू रडला पाहिजे का मी रडलं पाहिजे? आय एम सॉरी. का? आय कॅन्ट हेल्प इट. आय कॅन्ट हेल्प इट म्हणजे? आज प्रॉब्लेम होतो काहीतरी. आय एम रिअल व्हेरी सॉरी. महत्व सांग ना. जे महत्वाचं ते बोल ना. आय कॅन्ट हेल्प इट. बाबा हे कशाला पाहिजे? हे काय केलंस तू? मला कळत नाही का प्रॉब्लेम मर त्यापेक्षा जाऊन मग तुला कळत नाही तर मला माझी बायको पाहिजे. गौरी अरे मी इथेच आहे ना. आणि बस झालं आता मी सारखा आगभार नाही करणार. तुला कळतंय का आपलं लग्न ठरलंय, आपल्याला तयारी करायची अजून खूप. चल आपण जाऊया. नको लांब हो ना. शिवाली. शिवाला शिवलेला काय बोलू याला मी? काय बोलू याला मी? कोण आहे? लांब. मला माझी बायको परत आणून दे. मला माझी बायको परत दे. सर आय एम सॉरी पण हे एवढ्या लवकर शक्य नाहीये सर. म्हणजे चायनाला जावं लागेल सर. चायनाला कशाला? ज्याने ही जादू शिकवली तो साधू आहे, तो चायनाला बसतो सर. मी तिकडे जातो सर. हा मी 20 दिवसांनी येतो. हा तोपर्यंत ऍडजस्ट करा सर. अरे 8 दिवसांनी माझं लग्न आहे. मला माझ्या बायकोला घेऊन हनीमूनला जायचंय उटीला. काय करू मी? सर आता करा ना याच्या बरोबर लग्न. आणि मग नंतर एक हे करून घ्या ना. एक आहे बघा कसं आहे, बेसिक हनीमून तुम्ही करून घ्या. आल्यानंतर मी बघतो ना काही प्रॉब्लेम. करून घ्या सर. बेसिक हनीमून होऊन जाईल सर. काही प्रॉब्लेम. आल्यानंतर ग्रँजर मध्ये करू. मस्त हे करू. लाईट बीट लावू. छान व्यवस्थित करू सर. तो कोणता जादूगर आहे? बेसिक हनीमून म्हणजे काय? हनीमून आहे ना. बरोबर आहे सर. आणि ही माझी बायको ह्याच्या बरोबर कशीच तयार आहे? अरे कोण आहे यार हे? ए भाई ऐक ना भाई, मला माझी बायको परत दे रे. मी लय कष्ट केले तिला पटवायला. लाल साहेब. तुझा बाप लाल साहेब. बापा सांग लाल साहेब. अरे हे लाल आहे यार. काय? हे लाल आहे. हे लाल आहे. पण आम्हाला कसं माहित असणार ना? अरे मी नाव सांगतो यार. माझं नाव हे लाल माझं नाव आहे. लाल साहेब पदर पसरते. खाली घे रे. पदर पसरते लाल साहेब. खाली घे यार. लाल साहेब पदर. अरे खाली घे रे. हे केसाळ बेंबी कशी दिसते ती? नाग्या एवढीशी केस बघून तुला किळस आली आणि मला म्हणतो बेसिक हनीमून कर. माझं काय? मी ह्याच्या बरोबर हनीमून करू? तू ऐक ना भाई, ऐक ना. जाम कष्ट करून मी हिला पटवले रे. तुका सारखा लागत नाही. सौंदर्य आणि बिंडोकपणा असं मार्केटमध्ये सध्या मिळत नाही. सौंदर्य आणि हुशारी असंच सगळं चाललंय. हे बघ 1 2 3 4 सॉरी परत सॉरी म्हणून पहिलं सॉरी बोललो. मला माझी बायको परत दे. मला माझी बायको परत दे. हे नको आहे मला. सर थोडं ऍडजस्ट केलं असतं. 20 दिवसांचा कर. नाही याला हात पाठव. मला शिवायला दे. याला हात पाठव. सर ऑलरेडी 2दा-3दा जाऊन आलाय तो. चौथ्यांदा गेला तर जादू उलटते. तुला काय वाटतं जादू आता बरोबर केलीस तू? अरे भिकाऱ्या 3 वेळा केली. 3 वेळा हात आलाय बाहेर. खूप झाला मी मारीन तुला. बाजूला कार्यक्रम पुढे सुरू करायचा आहे. ऐकून घ्यायचं. वहिनी याला सांगा तुम्ही घ्यायचा बाजूला. बाजूला. अरे नको ना यार सोड ना तू. तर आहे एखादं कपल आहे कोणी इकडे येणार? हे लालजी. ओ माय गॉड. प्लीज हे लालजी प्लीज वेलकम. हिलालजी मी तुमचा मोठा फॅन आहे सर. थँक्यू व्हेरी मच. आणि हे मॅजिक बॉक्स आणि हे सिद्धू माझा भाऊ त्यांचे जलवे दादा के जलवे. ये मेरा भाई है. ये भी मेरा भाई है. हाँ. हम लोग दोनों रोहित शेट्टी सर की अगली फिल्म में कास्ट होने वाले हैं. वेरी गुड. लेकिन वर्सेटिलिटी होनी चाहिए ना. ऑलरेडी सिम्बा की, फिर सर्कस की, अभी अगली पिक्चर में कुछ नया रूप दिखाना चाहिए ना. तो आपसे विनती है कि हमारे सिद्धू को आप मैजिक बॉक्स में डालें और कुछ नया रूप दिखाएं, इनका नए अवतार में निकालें. ओ सर. याचा भरोसा नाही आहे. याला जादू येत नाही. माझी बायको होती शिवाली. गोरी गोरी पान सुंदर. ती आत गेली. हा नाग्या बाहेर आलाय.
इसको जादू नहीं आता है सर, जो है वो चलने दो. अरे हे लाल पे लांछन मत उठा. हे लाल नाही, सगळं लाल आहे सर ते. भागो क्या इधर से? मैं सर को बचाने को आया. ऐसा लात मारो. फॉल्ट तेरे बाइकों में भी हो सकता है. सर ये बोलता है इसके साथ हनीमून पे जा, हनीमून पे तू कर लेना, बेसिक बेसिक कर लेना. क्या है तेरे को? जा थोड़ा ऊटी में आइसक्रीम खा, ठीक है? उसके आगे मत कर, उसके आगे कुछ मत कर, बेसिक बेसिक कर, बेसिक. हे लाल जी के ऊपर लांछन मत उठा. ये बात है, पर डे उनके भगवान है. अरे ऐसा ऐसे लोगों को ऐसा चेंज करने का हम लोग का हाथ उनका ये मल है सर. है ही नहीं उसमें कुछ. ए पर डे पर डे पर डे पर डे पर डे पर डे. यस सिद्धू सर, आइए. जाऊ मी. यस दादा 8 टका. जगातली सगळ्यात मोठी. इधर रुक बे, इधर साहब. ऐसा करता है, भागता है इधर से, मालूम है क्या? हो काय? हिला जी आप मंत्र बोलो ना. हो सर. पर डे वाला. मेरे को पर डे चाहिए, पर डे मेरे भगवान है. मेरे को पर डे चाहिए, मेरे को चाहिए पर डे. पर डे. बंद डोर. शिवाली काय शिवाली? अरे भावाला ओळखलं नाही का? सिद्धू. रणवीर दादा कमाल लडका आहे एकदम. मला काय एकांकिकेपासून बघतोय, एकांकिकेमध्ये पण मामा. कोण आहे? अरे सिद्धू आहे, सिद्धू. काय पालक, काय पालक. आल्टीज सर पालक. सर कसा वाटला सिद्धू आमचा? एक नंबर. ऍक्टिंग कशी वाटली? दादा के सर डान्स पण येतो तिला. बघायचंय सर. हो म्युझिक. रंट लगा रे मनाचा तो सबको करंट लगा रे. रंट लगा रे मनाचा तो सबको करंट लगा रे. तुमका मेरा एक्सीलेंट लगा रे. मनाचा तो सबको करंट लगा रे. दादा आय लव्ह यू दादा. मध्ये अनिल कपूर झालाय. आला भेटतो. मला एकदम झकास. याच्या मामा. माझी बायको देणार. अरे गापरे. सर ओरिजिनल रूपात आता आणतो परत, चालेल? नहीं अगली पिक्चर में इनका रोल है ना. हाँ तो मैं लेके चलता हूँ रोहित सर के पास. असंच? हाँ चला. सर ती माझी बायको आहे सर. आपला सिद्धू आहे रे. कसं वाटली जादू? कशी वाटली? तू जादू आहे तू. सलाम भाई. तू इकडं? आम्ही इकडे मागून जागा आहे. कुठं जागा? अगं मागून दरवाजा आहे. अरे मग शिवाजी कुठे आहे? मला काय माहिती, आतमध्ये कोण नाही. अरे तुमची क्रिएटिव्हिटी. माझं लग्न मोडायला रणवीर सरांना आणलंय. आखी सर्कसची टीम आणले. सर मेरी बीवी, मेरा बीवी पर वापस दो. ओ सर मेरा बीवी बोला सर. क्या बात है. जबरदस्त परफॉर्मन्स वगैरे मला करंट लागलाय. मस्त मस्त मस्त. प्रसाद दा सुपर्ब एनर्जी. आणि रणवीर सर आज इथे आले आणि त्यांनी स्वतः स्किटमध्ये पार्टिसिपेट त्यांनी केलं. आपल्या मंचाचा मान वाढवला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचे आभार मानतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि शिवा त्यांच्यासोबत जेव्हा नाचत होती असं वाटलं आहे जान कुर्बान. क्या बात. फॅन्टास्टिक. थँक्यू दादा. आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे चित्रपटाला खूप मनपूर्वक शुभेच्छा.
सई ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. दत्तू तुझं बेरिंग अशक्य होतं. फार सुंदर सादरीकरण. गौऱ्या इम्प्रॉम्प्टू मध्ये नेहमीच आपण भाव खाऊन जातो, आज पण गेलो. समीरदा ब्रिलियंट एनर्जी, म्हणजे अशक्य एनर्जी होती. मला पृथ्वी आणि ओंकारचा पण परफॉर्मन्स खूप जास्त आवडला. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आणि मला एक गोष्ट इथे ऍड करायची आहे की सुरुवातीला जो रॅप सादर केला गेला तो ओंकार राऊतनं स्वतः लिहिला. राऊत क्या बात. Ranveer Singh, thank you so much for gracing us with your presence. Thank you for having me on this stage with these wonderful artists. क्या timing, comic timing of another level. जोरदार तालियां. सर लेकिन आपको स्टेज पे इन लोगों के साथ देख के हमको सच में करंट लगा, मजा आया. Thank you. रोहित सर, तुम्हाला ही आमची सर्कस कशी वाटली? मैं फैन हूँ ये शो का, और मेरे को एज अ डायरेक्टर राइटर भी हूँ ना, तो यहाँ से पंच आ रहा था कि क्यों घबराता है, मतलब ये रो रही थी ना, ये 30 सेकंड से ज्यादा टिकता नहीं है, तो रो के फायदा नहीं. वो इतना बेचारी रो रही है, मेरा हस्बैंड मेरा जा उठी बिंदास. बेसिक तो मेरे को आ रहा था पंच पंच पंच, इधर से राइटर चालू हो जाता है ना. My God. तो मैंने इतना देखा हुआ है शो, इनका भी पता है फ्रिज खुलता है तो क्या होता है. एविड फैन हूँ ये शो का, मतलब एंड उसका कारण है आप सब राइटर्स, डायरेक्टर एंड प्रसाद वो सिंह कि हमने ये शो को यहाँ आके ग्रेस किया नहीं, आप लोग ने हमको बुला के हमारा सम्मान बढ़ाया. थँक यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आमचे स्किट्स एवढे लक्षात आहेत हे बघून तुमच्या पण माहित आहे मला, आयशा जुल्का तुमचा डान्स मुवमेंट पण पता है मला. एक ही सेम. थँक्यू सो मच सर. थँक्यू. रणवीर, तुम्ही या मंचावर परफॉर्म केलं या सगळ्यांबरोबर, तुम्हाला इथे परफॉर्म करून कसं वाटलं? बहुत बहुत मजा आया. मतलब स्टेज पे पहुंचते ही अलग ही फीलिंग आ जाता है, और जब भी आपके अराउंड जब भी ये आर्टिस्ट परफॉर्म करे ऐसी एनर्जी के साथ, ऐसी स्पॉन्टेनिटी के साथ, बहुत बहुत मजा आया. और ये आज यहाँ आके यादगार रहेगा मेरे लिए हमेशा. ओहो, क्या बात है. लवली. थैंक यू सो मच.